उमेदवारांमधून भराव्यात अशी मागणी बेरोजगार डीएड धारकांनी केली आहे। अहमदनगर जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे 350 जागा रिक्त आहेत। या जागेवर आंतरजिल्हा बदलीतून शिक्षक भरण्याचा प्रयत्न पदाधिकारी करतायत। मात्र या जागा सीईटी 2010 मधील पात्र उमेदवारांना पदस्थापना देऊन भराव्यात अशी मागणी बेरोजगार डीएड धारकांनी संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे। तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप यांच्याबरोबर चर्चा केली आहे। याबाबत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी अधिक माहिती दिली आहे। शालेय शिक्षणाचे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव बडके साहेब यांनी या ठिकाणी एक पत्र दिलं त्या शिक्षण संचालकांना की ज्या ज्या जागा रिक्त होतील त्या ठिकाणी या सीईटी 2010 मधील पात्र विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पदस्थापना देऊन त्या रिक्त जागावर त्यांची नियुक्ती करण्यात यावी। गेली 4.5 वर्ष झाली सीईटी 2010ला जी पात्र झालेली मुलं आहेत ते सुशिक्षित बेकार म्हणून आज फिरत आहेत। निवड होऊनही त्यांना 4.5 वर्षापासून हक्कापासून वंचित ठेवलंय। त्यांची कौटुंबिक सामाजिक आर्थिक स्थिती अत्यंत बिघडलेली आहे। त्यांचे सहबाजूने कुटुंब होते, घरात कुटुंब होते। आज डीएड होऊन म्हणजे ही मुलं हुशार होती आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलला प्रवेश घेऊ शकत होती, परंतु कौटुंबिक परिस्थिती नसल्या कारणानं या लेकरांनी या मुलांनी डीएडला प्रवेश घेतला की जेणेकरून 2 वर्ष डीएड कंप्लीट करू, सीईटीच्या माध्यमातून सर्व्हिस करू, कुठेतरी कुटुंबाला हातभार लावू, कौटुंबिक जीवन आपलं सुधारू या भावनेतून ही शेतकऱ्यांची कुटुंबात अत्यंत नाजूक कुटुंब असलेल्या घरातली आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या घरातली मुलं ही या ठिकाणी डीएड करून पात्र झाली 2010ला। मात्र गेली 4.5 वर्ष झाली यांना नियुक्त्या नाहीत। अनेक मुलांना मुलींना या ठिकाणी अडचणी येत आहेत। पारनेर तालुक्यातीलही विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यामध्ये नगर तालुक्यातलेही आहेत, नेवासा तालुक्यातले आहेत, परंतु त्याच तालुक्यातले पदाधिकारी सदस्य मात्र आंतरजिल्हा बदलीसाठी आग्रही आहेत। हे आश्चर्य वाटलं आणि म्हणून संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन स्पष्टपणे सांगितलं की दिनांक 5 सप्टेंबरपर्यंत नगर जिल्हा परिषदेतल्या रिक्त जागांचा अहवाल हा आपण शिक्षण संचालकाला पुण्याला पाठवावा। त्याचबरोबर आंतरजिल्हा बदलीचा जो प्रयत्न चालू आहे तो थांबवावा आणि याबाबत हलगर्जीपणा केल्यास 5 सप्टेंबरला अशासकीय शिक्षक दिन आहे जो आम्ही बहुजन समाज मान्य करत नाही। कारण शिक्षणासाठी जे कर्तृत्व आहे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाता फुलेंचं आहे आणि म्हणून महात्माजींचा सावित्रीमाता फुलेंचा एक आठवण असलेला दिवस 28 नोव्हेंबर आम्ही शिक्षक दिन मानतो। त्याचनुसार 5 सप्टेंबर हा काय आमचा बहुजनांचा शिक्षक दिन नाही, परंतु शासनानं मान्य केलेला शिक्षक दिन आहे आणि त्याच शिक्षक दिनाच्या दिवशी जर या रिक्त जागांच्या बाबतीत आंतरजिल्हा बदलीने भरण्याचा प्रयत्न केल्यास आणि शिक्षण संचालकांना रिक्त जागा असल्याचं कळून या लेकरांना पदस्थापना देण्यास नकार दिला किंवा हलगर्जीपणा केला तर निश्चितपणे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही काळापासून रस्त्यावर ओढल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। यावेळी जिल्ह्यातील बेरोजगार डीएड धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदेकडून रिक्त जागा भरताना 2010 मधील डीएड धारकांना डावलून अन्याय केला जातोय। गेली 4.5 वर्षापासून आम्ही बेरोजगार आहोत, त्यामुळे आम्ही शारीरिक मानसिक दृष्टिकोनातून खचलोय। अशा अन्यायामुळे वेळ प्रसंगी बेरोजगार डीएड धारक आत्महत्येस प्रवृत्त होतील अशा प्रतिक्रिया बेरोजगार डीएड धारक रुपाली पळसकर यांनी दिल्यात। 2010 ची सीईटी धारक पण आम्हाला कुठलेच प्रश्न डावललं जाते। आमच्या हक्काची पायमल्ली होती पण मध्येच आंतरजिल्हा बदलीचं कुठं काढलेलं आहे काय आम्हाला माहित नाही। आमच्या हक्कापासून आमची पायमल्ली झालेली आहे, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या पूर्णपणे आम्ही खचलेलो आहे। मानसिकदृष्ट्या आता कुठली तरी वाईट कृत्याला आम्ही सामोरे जावे ही शासनाला अशी विनंती। अशी कुणी विद्यार्थ्यांनी आमच्यापैकी कुणी अशी वाईट आत्महत्येला प्रवृत्तीच न करावी किंवा कुठलीही वाईट घटना घडू नये असं शासनाला सांगू इच्छितो की आमचा प्रश्न हा सोडवला जावा कुठल्याही परिस्थितीत। अतिशय मानसिक स्थिती परिस्थिती तरी प्रत्येक मुद्दा हा प्रत्येकाला असं वाटतं की डीएड का केलं, कुठून मी या क्षेत्रात आलेलो आहे। गेली 4.5 वर्ष आम्ही आमच्या हक्कासाठी झगडावं, किती दिवस आंदोलन करणार, किती दिवस या ठिकाणी फेऱ्या मारा, किती दिवस दिल्या काय की निवेदन काय की 20-20 करून पूर्ण कंटाळलेलं आहे। पुढे नोकरी मिळेल ना मिळेल इतर शंका। 350 जागा रिक्त असताना फक्त गैरव्यवहार करून या जागा भरण्याचा घाट पदाधिकारी घालतायत। 2010 मधील बेरोजगार डीएड धारकांना या जागेवर नियुक्त केल्यास 350 जणांना रोजगार मिळेल। 4.5 वर्षापासून आंदोलने केली मात्र नोकरी मिळाली नाही। आता आमच्यावर सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आली आहे अशा संतप्त प्रतिक्रिया
पृथ्वीराज वाघाडे यांनी दिल्यात. आता मात्र आम्हाला या ठिकाणी सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. कारण गेल्या 4 वर्षभरापासून आम्ही आमच्या नोकरीसाठी झगडत आहोत, परंतु सीओपासून तर शिक्षण मंत्र्यापर्यंत प्रत्येकानं टोलाटोली केल्याशिवाय काहीच नाही. गेल्या 2014 पर्यंत आम्ही जे काही झगडत आहोत त्याला आता कुठेतरी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून थोडंफार यश मिळतंय, परंतु हे यश आम्हाला तार्किक स्वरूपाचं नसताना आम्हाला हे परमनंट यश आम्हाला पाहिजे की जेणेकरून आमच्या 350 विद्यार्थ्यांचा नगर जिल्ह्यामध्ये 350 जे काही विद्यार्थी असतील त्या सगळ्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न जो 4 वर्षापासून खोळंबला आहे, जिल्हा परिषदेच्या चुकीमुळेच खोळंबला आहे, तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा असं आम्हाला सर्वांच्या वतीनं मी विनंती करतो. यावेळी पृथ्वीराज वाघाडे, रंजना कुशीनाथ शिंदे, अनिल नानाभाऊ बडे, गौतम रमेश गायकवाड, बांगर शरद, सोनवणे मच्छिंद्र म्हातारदेव, पळसकर रुपाली, दादासाहेब मोहन विधाते आदी उपस्थित होते. NTV न्यूज अहमदनगर. विविध आकारातील अत्यंत सुबक गणेश मूर्ती खरेदीसाठी गांधी मैदान येथे गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.